नमस्कार. यूट्यूब फॅमिली, आपलं दत्तगुरू परिवार यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्या एका काकाने आपल्यासोबत खूप छान अनुभव शेअर केलेला आहे. जिथे डॉक्टर सुद्धा हरून जातात तिथे आपले स्वामी महाराज आपली साथ देतात आणि आपल्यासोबत जे काही चालू असतं, म्हणजे पैशाचा प्रश्न नसतो, तो एक मानसिक जो रोग आपल्याला झालेला असतो की ज्याच्यातून आपण बाहेर निघणं खूप कठीण असतं आणि आपण कुणासमोर आपलं मन मोकळं सुद्धा करू शकत नाही. तर असं काही काकांसोबत झालेलं आहे. काकाच्या पत्नी आहे, अचानकच आपण वारं गेलं असं म्हणतो ना, तसाच काही प्रकार जो आहे तो काकांच्या म्हणजे आपल्या काकूंसोबत झालेलं होतं. तर असा काही आपल्या काकांचा अनुभव आहे आणि त्यांच्यासोबत अशा काही चमत्कारिक गोष्टी घडलेल्या आहेत की जेव्हा मी पण ऐकलं ना, तर मला पण खरंच खूप आश्चर्य वाटलं की जे पण मनापासून स्वामींची सेवा करतात ना, तर स्वामी सदैव त्यांच्यासोबत असतात. तर असा काही आपल्या काकांचा अनुभव आहे. त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलघंटी आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव, काही महत्त्वपूर्ण स्वामी सेवा आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि कॉमेंट दिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार. तर चला आपल्या काकाच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया. काकांनी सांगितले की स्वामी सेवेत येऊन फक्त 2 वर्ष झालेले आहे. पण ह्या 2 वर्षांमध्ये जेवढा आयुष्यभर जे काही होतं आयुष्यामध्ये, जे काही होतं म्हणजे कधी दुःख म्हणून जास्त माहीत नव्हतं. पण ह्या 2 वर्षांमध्ये इतकं दुःख भोगलेलं आहे की असं वाटायचं की म्हणजे ह्या गोष्टी अचानक का घडतायत, जीवनामध्ये काहीच समजत नव्हतं. तर असं काही चालू असताना मुलीचं लग्न जमलेलं होतं. अगदी मुलीचे धावपळ वगैरे जे काही असेल ते. मला 2 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. तर मुली ज्या आहेत त्या मोठ्या आहेत आणि मुलगा लहान आहे. म्हणून दुसऱ्या नंबरच्या मुलीचं लग्न होतं आणि तिच्या लग्नाची घाई, जे काही धावपळ असते लग्न घरामध्ये, ती सगळी धावपळ आमच्याकडे चालू होती. आणि अचानकच जे आहे ते सगळं काही पार पडलं. अगदी मुलगी सासरी सुद्धा गेली आणि अचानकच दुसऱ्या दिवशी जे आहे ते पत्नीसोबत अशी मोठी काही घटना घडली. अचानकच घडली म्हणजे विचार सुद्धा केलेला नव्हता. पत्नीला जे आहे ते अंगावरून वारं गेलं, म्हणजे हातपाय वाकडे झाले आणि एकदमच ती धरणीला पडली. अचानक झालं, अचानक. कारण की मी आमच्या दोघांचे सुद्धा रेग्युलर चेकअप करत होतो. पण अचानक आमच्यासोबत ही गोष्ट घडली. सगळीकडे दाखवले, ट्रीटमेंट चालू होती, सगळ्या डॉक्टरांना दाखवले, पण असं कुठंच फरक पडत नव्हता की तिच्यामध्ये एक काळी एवढाही बदल होत नव्हता. माहीत नाही, जिकडे आम्हाला कुणाकडनं सांगितलं की तुम्ही इकडे जा, तिकडे जा, चांगल्यातले चांगले डॉक्टर केले, पण माझ्या पत्नीमध्ये काही बदल होत नव्हता. माहीत नाही काय आहे, का होतंय असं. कुणी सांगितलं की तुमचं काही देवाचं वगैरे असेल ते करून घ्या, त्याच्यामुळे होऊ शकतं. पण जसं माझ्या माहितीप्रमाणे आहे, मी तर एखाद्या वेळी चुकेल, पण माझी पत्नी कधीच चुकणार नाही. देवाच्या बाबतीमध्ये अगदी ती नित्यनेमाने सगळं काही करायची. आमच्या घरामध्ये जे आहे आमच्या कुलदेवतीचं, रेणुका माताचं, आम्ही ते सगळं काही करतो. मग आमचं कुठे चुकू शकतं. पण तरी पण माहीत नव्हतं काय झालेलं होतं. खूप पैसा घातला. आणि दुसरं म्हणजे असं वाटायचं की आता दोन्ही मुलींच्या लग्न झालेले होते, मुलगा होता. तर घरामध्ये आपली पत्नी जी आपल्याला एका प्रकारे सगळं काही मॅनेज करते, की आपल्याला बाहेरून घरात आल्यानंतर असं वाटतं की घरात जाण्याची जी ओढ वाटते ना आपल्याला, तर ती सगळं काही घराला घर पण जे असतं तर आपल्या पत्नीमुळे येतं. आणि माझ्या घरामध्ये तसंच होतं. नुसतं घरामध्ये जसं मुलीचं लग्न झालं तर घरामध्ये जसं काही असं वातावरणच बदलून गेलं. समजलंच नाही काय म्हणजे काय चालू आहे, काय नाही. मी सगळं काही करत होतो, घरातलं जे काही असेल ते सगळं करत होतो. पण मला एकच वाटत होतं की काही करून कुठून तरी काहीतरी देवाने आम्हाला काहीतरी असं, आपण मनातून एखाद्या गोष्टीसाठी धावा करतो, मागेच लागतो, तर तसंच माझ्या बाबतीमध्ये झालेलं आहे. आणि असंच काही चालू असताना ज्या मुलीचं लग्न झालेलं होतं, तर म्हणजे इतक्या दिवस नाही बरं का, मी तुम्हाला सांगितलंय की अगदी 2 वर्ष गेलेले आहे ह्या सगळ्यामध्ये. आणि जेव्हा आपण खरं मनातून असं करत असतो सगळ्या काही गोष्टी, तर तेव्हा आपल्याला देव मार्ग दाखवतो. आम्ही आमच्या देवीलाही म्हटलं की काही चुकलं असेल तर आम्हाला माफ कर, पण माझ्या पत्नीला ह्या सगळ्यातून बाहेर काढ, कारण की हे अचानक कसं काय होऊ शकतं. सगळं काही ठीक होतं. तर 2 वर्षाच्या नंतर सांगतोय मी तुम्हाला. तर ह्या 2 वर्षांमध्ये माझ्यासोबत अशा काही गोष्टी झाल्या की आमच्या मुलीची पहिली दिवाळी होती आणि जावई बापू आणि मुलगी घरी आली. घरी आल्याच्या नंतर जे आहे आता सगळं काही आहे तर मीच तिची आई पण बनलो आणि तिचं जे काय असेल ते तिच्यासाठी जे काही करायचं होतं ते मीच करायचो. कारण की पत्नी तर काय होती, ती तर म्हणजे ती आजारीच होती. हे सगळं काही असताना माझे जावई बापू आजपर्यंत कधीच म्हटले नाही. आणि त्यांच्या ह्याच्यातून मी ते म्हटले की मामा तुम्ही काय करा, पारायण वगैरे करा. नाहीतर म्हणजे माझ्या मुलीला सांगितलं की तू तुझ्या आईसाठी पारायण कर, गुरुचरित्राचं पारायण कर. आणि गुरुचरित्राचं पारायण केलं तर मार्ग तर निघेल, पण अजून काही पण होऊ शकतं.
कारण आम्हाला आमच्या स्वामी महाराजांवर खूप विश्वास आहे. जिथे सगळं काही अशक्य वाटतं तिथे जेव्हा आम्ही स्वामी सेवेत येतो, जेव्हा आपण स्वामी भक्त बनतो, तेव्हा ती गोष्ट शक्य व्हायला लागते, असं डायरेक्टली जे आहे तर माझ्या जावयाने सांगितलं. मग आता पारायण कसं करायचं, काय करायचं? मुलगी म्हटली की मी म्हणजे वापस गेल्याच्या नंतर आईसाठी पारायण करते, कारण की माझ्या जावयाला सगळं काही माहीत होतं, ते तिला सगळं काही सांगणार होते. पण मी म्हटलं ती तर करेलच, पण मी माझ्या पत्नीसाठी जे आहे मी सुद्धा पारायण करेल. जे काही असेल ते मी माझ्या पत्नीसाठी करेल, कारण जर मी पण असाच असतो तर माझ्या पत्नीने माझ्यासाठी केलंच असतं ना. आणि असं करून जे आहे तर 1 वर्षाच्या नंतर, 1 वर्ष तर कुठून काही निघतच नव्हतं, ती बेडवरच होती. खूप काही ट्रीटमेंट केला, खूप पैसा लावला, आयुर्वेदिक केलं, होमिओपॅथिक केलं, जिथं जे करता येईल ते करता येईल. सगळं काही तिला जे आहे तर ती बेडवर पडून होती, सगळं काही तिथंच करावं लागायचं. पण 1 वर्षाच्या नंतर जे आहे तर असं स्वामी महाराजांच्या रूपाने जे आहे जावाई बापूनेच आले आणि त्यांनीच आम्हाला मार्ग दाखवला. तर मुलीने पहिलं पारायण केलं गुरुचरित्राचं, आणि मी असं ठरवलं की मी प्रत्येक महिन्यामध्ये जे आहे तर मी पारायण करेल आणि गुरुचरित्राचं पारायण करेल. तर असे जे आहे तर माझे हे आता आपली जे आहे तर असा एक विचार केला की 1 वर्षामध्ये किती पारायण होणार, 12 पारायण होतील. पण मी दर महिन्यामध्ये 7 दिवसाचं पारायण नक्की करेल, असं मी 1 वर्ष करत होतो. तर त्या 1 वर्षाच्या पारायणामध्ये जसा जसा एक महिना जात होता तसं तसं माझ्या पत्नीमध्ये फरक पडत होता. आता असा एवढा फरक आहे तर पहिले तिला बोलता सुद्धा येत नव्हतं किंवा ती म्हणजे पाय सुद्धा धरत नव्हती, असं आहे. पण आता जे झालेलं आहे 1 वर्षाच्या नंतर तर तिच्यामध्ये 50% फरक पडलेला आहे आणि सगळी काही स्वामी महाराजांची कृपा आहे. आणि योगायोगाने असे एक डॉक्टर पण भेटलेले आहे, तर त्यांच्याकडे सुद्धा तिचं ट्रीटमेंट चालू आहे की जे डॉक्टर आम्हाला आत्तापर्यंत भेटले नव्हते. तर काहीतरी स्वामी महाराजांच्याच कृपेने आम्हाला ते डॉक्टर सुद्धा भेटले. आणि मेन म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणाने जे आहे तर एवढे काही बदल माझ्या पत्नीमध्ये घडलेले आहे. तर असं काही आमच्यासोबत झालं. पण मी 1 वर्ष जे आहे ना तर सगळं काही मी म्हटलं, आणि आमच्या आयुष्यामध्ये कधीच असं कोणत्या गोष्टीची थोडं सुख दुःख चालू राहतं, पण एवढी मोठी जे घडलेलं आहे आमच्यासोबत, एवढा मोठा हादसा जो घडला अचानकच मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर, तर ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की हे अचानक आमच्यासोबत काय झालं आणि कसं झालं. आणि 1 वर्ष ट्रीटमेंट चालू होतं की सगळीकडे दाखवलं, कुणी इकडे सांगितलं तिकडे जायचो, जिथे म्हटलं तिथे जायचो. असं वाटलं की इथून तरी काही फरक पडेल, काही पडेल, पण आम्हाला कुठूनही काहीही मार्ग दिसत नव्हता. पण 1 वर्षानंतर जे झालं की प्रत्येक पारायण जे होतं, मी गुरुचरित्राचं पारायण प्रत्येक महिन्यामध्ये 7 दिवसाचं केलेलं आहे. आणि घरामध्ये काही उद्यापन करायचं जर झालं तर उद्यापन तरी कसं करायचं, तर म्हणून मी जे आहे ते शिरा करत होतो. गोड शिरा करून करायचो, नैवेद्य केवायचो, आणि जो काही शिरा असेल तर मी तो छोट्या मुलांमध्ये मंदिराच्या बाहेर तो वाटत होतो, किंवा आमच्या इथे जे काही छोटे मुलं असतील मी त्यांना देत होते. याच्या पलीकडे मी काही उद्यापन केलं नाही. पण मी महाराजांना म्हटलेलं आहे की ज्या दिवशी माझी पत्नी पूर्णपणे बरी होईल त्या दिवशी तिच्याच हाताने तुम्हाला स्वयंपाक करून नैवेद्याचं ताट ठेवील, असा संकल्प सुद्धा मी महाराजांना केलेला आहे. तर असे काही छोटे छोटे बदल जे आहे माझ्या पत्नीच्या आयुष्यामध्ये घडत गेले. 50% बरी झालेली आहे, आता 50% आहे, तर स्वामींच्या कृपेने तेही दिवस लवकरात लवकर येईल आणि तोही अनुभव मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर असं काही महाराजांची कृपा आमच्यावर झालेली आहे आणि महाराजांनी असा काही मोठा अनुभव आम्हाला दिलेला आहे. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तर बघितलं आपल्या काकांचा अनुभव. आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्यासाठी अशक्य असतात पण आपल्या महाराजांसाठी ते अशक्य असतात का? नाही असतात. कारण की कधी पण आपले स्वामी महाराजांचे नामस्मरण सुद्धा केले तर ते आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जातात. आणि जेव्हा आपल्याला कुठून काहीच मार्ग भेटत नाही, जेव्हा आपल्याला असं वाटतं की काय होईल काय नाही, आणि आपण सतत आपल्या देवाच्या स्मरणामध्ये राहतो की काय होईल कसं होईल, काळजी लागते आणि सतत आपण प्रार्थना करतो, तर कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून स्वामी महाराज आपल्यापर्यंत जे काही मार्ग असेल ते पोहोचवतात. तसंच आपल्या काकांच्या बाबतीमध्ये झालं. त्यांच्या जावयाने चक्क 1 वर्षाच्या नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा, जेणेकरून तुम्हाला बराचसा फरक पडेल. तर असं काही आपल्या काकांसोबत झालेलं आहे. काकांचा अनुभव कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण जर काही असे अनुभव असेल किंवा काही स्वामी सेवा असेल ज्यांनी तुम्हाला फरक पडला असेल तर माझ्यासोबत तुम्ही नक्की शेअर करू शकता. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.